आवाज मानदेशाचा। म्हसवड पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 10 लाखांची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला अटक करण्यात मोठे यश मिळवलंय। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि 5 महिन्यांच्या सखोल तपासानंतर मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरातून आरोपीला जेरबंद केलंय। फिर्यादी जयवंत राजाराम घाडगे राहणार माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी 22 ऑगस्ट 2025 रोजी म्हसवड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती। आरोपी ज्योतिराम बाल मुकुंद काटकर वय 41 राहणार वडजल तालुका मान जिल्हा सातारा सध्या मुंबई याने फिर्यादीच्या मुलीला शासकीय नोकरी मिळवून देतो असे सांगून 10 लाख रुपये घेतले। स्वतः मंत्रालयामध्ये कार्यरत असल्याचा खोटा आवाहनात फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली होती। तक्रार दाखल होण्याच्या आधीपासूनच आरोपी हा फिर्यादीशी संपर्कात राहून विश्वास संपादन करत फसवणूक करत होता। गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी तब्बल 5 महिने फरार होता। त्याचा ठाव ठिकाणा शोधणे कठीण झाले असतानाही पोलिसांनी हार न मानता सतत पाळत ठेवली। नातेवाईक, परिचित, मित्रमंडळी यांची चौकशी, तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि काटेकोर तपास यांच्या आधारे आरोपी मुंबईत लपल्याची खात्री पटली। त्यानंतर एपीआय अक्षय सोनवणे यांनी पथकासह कुर्ला पश्चिम येथे धाड टाकून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले। अटक केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून आज त्यास न्यायालयामध्ये हजर केले असता माननीय म्हसवड न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। ही उल्लेखनीय कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार देवानंद खाडे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे यांनी संयुक्तपणे पार पाडली। म्हसवड पोलिसांच्या या धडाकेबाज कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस स्टेशन। म्हसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 282/2025 हा भारतीय दंड संहिता 420 प्रमाणे फिर्यादी नामे जयवंत राजाराम घाडगे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी लावतो असे सांगून आरोपी ज्योतिराम बाल मुकुंद काटकर राहणार वडजल तालुका मान जिल्हा सातारा व सध्या राहणार मुंबई या आरोपीने त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेऊन त्यांना सरकारी नोकरी लावतो असे सांगून त्यांची फसवणूक केलेली होती आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की हा जो संशयित आरोपी आहे ज्योतिराम बाल मुकुंद काटकर यांनी या तक्रारदार यांना ते मंत्रालयामध्ये कामाला आहेत असे सांगितलेले होते आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना शासकीय नोकरी लावतो असं सांगितलं आणि त्यांच्याकडून हे पैसे घेतलेले होते। हा गुन्हा दाखल झाल्यापासून हा जो आरोपी आहे तो फरार झालेला होता आणि त्याच्याबाबत काही एक माहिती मिळत नव्हती, परंतु एक 5 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आणि या गुन्ह्याचं गांभीर्य समजून, कारण शासकीय नोकरी लावतो असं सांगून जेव्हा हे पैसे घेतलेले तर त्या आरोपीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचं होतं आणि या अनुषंगाने 5 महिने या आरोपीच्या तांत्रिक सर्व गोष्टींचा अभ्यास करून, त्याचबरोबर माहिती काढून, नातेवाईक, मित्रमंडळींकडून विचारपूस करून आणि हा आरोपी कुर्ला पश्चिम मुंबई येथे असल्याची खात्रीला एक माहिती मिळाल्यामुळं या ठिकाणी आम्ही आमचा गुन्हे प्रकटीकरणचा जो स्टाफ आहे तो रवाना केला। या स्टाफमध्ये पोलीस हवालदार देवानंद खाडे, पोलीस कॉन्स्टेबल शिरकुळे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे अशी टीम या ठिकाणी या आरोपीला पकडण्याकरता आम्ही रवाना केलेली होती आणि या आरोपीला आम्ही कुर्ला पश्चिम मुंबई येथून शिताफीने ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर या आरोपीला आज रोजी आम्ही माननीय म्हसवड न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी रिमांड करता हजर केला असता माननीय न्यायालयाने याची सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। मी याद्वारे असं आवाहन करतो की हा जो आरोपी आहे ज्योतिराम बाल मुकुंद काटकर राहणार वडजल तालुका मान जिल्हा सातारा याने अजून कोणत्या लोकांकडून सरकारी नोकरी लावतो किंवा तुम्हाला पोलीस भरती करतो किंवा इतर आणखी कुठल्या शासकीय पदावर तुम्हाला मी नोकरी लावतो असं सांगून जर फसवणूक केली असेल तर या अनुषंगाने तुम्ही तात्काळ म्हसवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधा। या आरोपीची 4 दिवस पोलीस कस्टडी आमच्याकडे आहे। त्याने या फिर्यादींना जयवंत घाडगेंना जे 10 लाख रुपये त्यांच्याकडनं घेतलेले आहेत या नोकरी लावतो म्हणून त्या अनुषंगाने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि अधिक पुढील तपास हा आमच्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आणि या गुन्ह्याच्या संपूर्ण तपासाकरिता आमच्या सायबर डिपार्टमेंटचं सुद्धा आम्हाला सहकार्य झालेलं आहे। धन्यवाद।
मान चौफेर न्यूज प्रतिनिधी धनंजय पानसांडे म्हसवड. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.